सर्वसामान्य माणसाला परवडणारं हॉस्पिटल म्हणून या ठिकाणी हे हॉस्पिटल उभं राहिलं असं मला वाटतं. राहुल हे अत्यंत कष्टाळू आहेत, ज्ञानी आहेत. डॉक्टर डुकरे पाटलांच्या बरोबर 5 वर्ष राहून एक सर्जिकल स्किल हे चांगले आत्मसात केलेले आहे. कॉमन सर्वसामान्य जनतेला परवडू शकतील असं सिंगल नर्सिंग होम ह्या भागात नाहीये. तर इथं सरांनी अद्ययावत एक्सरे, अद्ययावत ऑपरेशन थिएटर विथ सगळ्यात मॉडर्न असे भुलीचे इक्विपमेंट्स असलेलं अद्ययावत हॉस्पिटल सुरू केलंय. पुणे शहरातील आरोग्य सेवेत आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. खराडी परिसरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ईशा ट्रॉमा केअर हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी वडगाव शहरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नोबल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर दिलीप माने, कार्यकारी संचालक डॉक्टर एच.के. साळे, डॉक्टर संपत डुंबरे पाटील, डॉक्टर राहुल झांजुर्णे, डॉक्टर संजय लडकर, डॉक्टर सचिन आबणे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते झाले. या नव्या हॉस्पिटलमध्ये ट्रॉमा केअर, ऑर्थोपेडिक आणि अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राहुल नालापुरे, डॉक्टर शिल्पा नालापुरे, डॉक्टर धोंडीराम नालापुरे यांनी केले. कार्यक्रमात महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे पदाधिकारी, पुणे आणि हडपसर मधील अनुभवी डॉक्टर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी हॉस्पिटलच्या सेवांबद्दल समाधान व्यक्त करत ही सुविधा रुग्णांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान खराडी आणि आसपासच्या भागातील नागरिकांसाठी हे हॉस्पिटल आरोग्य सेवेत एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास डॉक्टर राहुल नालापुरे यांनी व्यक्त केलाय. हॉस्पिटल या ठिकाणी सुरू केलं आणि आज त्याचं उद्घाटन आम्हा सर्वांच्या साक्षीने. खरं म्हटलं तर हॉस्पिटल अद्ययावत असं या ठिकाणी जरी छोटं असेल तरी अद्ययावत त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. निश्चितपणानं एक हॉस्पिटल म्हटलं की लोकांना ऍक्सिडेंट होत असतात. हल्ली तर खूपच म्हणजे नवीन नवीन लोक गाड्या चालवतात, अपघात होत असतात आणि ते झाल्यानंतर जवळ हॉस्पिटलची गरज लागते. म्हणून सर्वसामान्य माणसाला परवडणारं हॉस्पिटल म्हणून या ठिकाणी हे हॉस्पिटल उभं राहिलं असं मला वाटतं. आणि हॉस्पिटलची संख्या एवढी मोठी नाहीये आणि म्हणून या ठिकाणी गरजच असते आणि ती गरज ओळखून या ठिकाणी निश्चितपणानं पेशंट येतील आणि आपले उपचार करून घेतील. डॉक्टर सुद्धा त्यांना मदत करतील आणि लवकरात लवकर बरं करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून. राहुल हे अत्यंत कष्टाळू आहेत, ज्ञानी आहेत. त्यांनी डॉक्टर डुकरे पाटलांच्या बरोबर 5 वर्ष राहून एक सर्जिकल स्किल हे चांगले आत्मसात केलेले आहे आणि त्यांच्या सर्जिकल स्किलचा नक्कीच या भागातल्या रुग्णांना खरोखर फायदा होईल. आणि त्यांनी जे हॉस्पिटल आता जे केलेलं आहे ते छोटं आहे पण खूप टुटबीत आहेत. त्यात सगळ्या सुविधा आहेत आणि त्या हॉस्पिटलचा नक्कीच या भागातल्या रुग्णांना फायदा होईल. डॉक्टर नालापुरे आणि मिसेस नालापुरे यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे आमचे मित्र डॉक्टर राहुल नालापुरे आणि त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर शिल्पा आसवकर नालापुरे यांनी आज ईशा ऍक्सिडेंट अँड ट्रॉमा सेंटर सुरू केलंय. तर आपल्या हडपसरच्या ह्या भागामध्ये की जिथं अद्ययावत हॉस्पिटल्स नाहीयेत आणि जे कॉमन सर्वसामान्य जनतेला परवडू शकतील असं सिंगल नर्सिंग होम ह्या भागात नाहीये. तर इथं सरांनी अद्ययावत एक्सरे, अद्ययावत ऑपरेशन थिएटर विथ सगळ्यात मॉडर्न असे भुलीचे इक्विपमेंट्स असलेलं अद्ययावत हॉस्पिटल सुरू केलंय. तर सरांच्या या नवीन हॉस्पिटलला माझ्या हार्दिक शुभेच्छा.